नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 4, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित जीएनएम नर्सिंग या पदासाठी आपण परीक्षाभिमुख परीक्षामध्ये विचारली जाऊ शकतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण मागील अनेक दिवसापासून पाहत आहोत, ज्यामध्ये आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 4। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही ते देखील संपूर्ण प्रश्न पाहून घ्या। त्यासोबतच आपण मागील व्हिडिओमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर देखील आपण सॉल्व्ह केलेले आहे, त्यामध्ये देखील आपण प्रश्न इन्क्लूड केले होते। तर तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली अपडेट हवे असतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, ज्यामध्ये आपण जीएनएम नर्सिंगसाठी जेवढे काही परीक्षा दृष्टिकोनातून व तुमच्या अभ्यासक्रमाला कव्हर करणारे आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न रेग्युलरली टाकणार आहोत। तर पाहू आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, मलेरिया काचपट्टीवरील रक्ताचा थेंब किती अंशामध्ये पसरावा। तर थोडक्यामध्ये हे तुमचा जो जीएनएमचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून सर्व काय, त्याने जो टीसीएसने दिलेला अभ्यासक्रम आहे तो देखील सारखाच आहे, त्यामुळे जेवढे काही टीसीएसच्या अभ्यासक्रमावर आधारित पॉइंट्स आहेत ते आपण सर्व काही यामध्ये कव्हर केलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 45 अंश पसरावा। तर ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, रक्तात मलेरियाचे जंतू आढळल्यास किती दिवस उपचार घ्यावा। तर तो उपचाराचा जो कालावधी असतो तो किती दिवसांचा असतो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 5 दिवसामध्ये उपचार घ्यावा। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 3, प्लाझ्मोडियम वायवॅक्स प्रकारचा उपचार किती दिवसाचा असतो। तर जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स प्रकारचा उपचार आहे तो किती दिवसाचा असतो। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 5 दिवसाचा असतो। नंतर आपला प्रश्न क्रमांक 4 असा आहे पुढचा, डेंगू तापामध्ये शरीरात कोणती वाढ होते। तर डेंगू जी ताप असतो त्यामध्ये शरीरामध्ये कोणती वाढ होते। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्लेहाची वाढ जी आहे, जे की डेंगू तापामध्ये शरीरामध्ये वाढ होते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 5वा, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये मुलींच्या लग्नाचे किमान वय किती आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 18 वर्ष मुलींच्या लग्नाचे किमान वय आहे। त्यानंतरचा आपला पुढील जो की प्रश्न 6वा असा आहे, आदिवासी गरोदर मातांसाठी पोषण आहारासाठी किती आर्थिक मदत दिली जाते। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 400 रुपये एवढी जी आहे, जी की आर्थिक मदत दिली जाते आदिवासी गरोदर मातांसाठी, जे की पोषण आहारासाठी। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 7वा आपला, आशा कार्यकर्त्याला किती लोकसंख्येमागे नेमले जाते। तर जे आशा वर्कर असतात त्यांना जे आहे, जे की किती लोकसंख्येमागे एक आशा वर्कर असते, असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की 1500। तर 1500 लोकसंख्येमागे जे आहे एक आशा वर्कर नेमली जाते। तर थोडक्यामध्ये या प्रश्नाचं असं देखील स्पष्टीकरण आहे, तर हे जे आहे बिगर आदिवासी म्हणजे जे काही सामान्य भाग असतात बिगर आदिवासी एरिया, तर यामध्ये जे आहे 1500 लोकसंख्येमागे एक असते। तर जे काही आदिवासी भाग असतात, जे आदिवासी भाग आदिवासी एरिया, त्यामध्ये 1000 लोकसंख्येमागे जे आहे एक आशा वर्कर असते। तर थोडक्यामध्ये हे प्रश्नाचं एक्सप्लेनेशन झालं। तर हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8 असा आहे, कावीळ नियंत्रणासाठी कोणत्या वर्षी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1962 मध्ये जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला, परंतु जो स्पेशली महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला सुरू करण्यात आलेला जो वर्ष आहे ते आहे 2019। 2019 पासून सर्व राज्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे, जे की महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता। जर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकासाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला
कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल. सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी. व त्यासोबतच TCS ने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे. त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, GNM चे टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं असेल, 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे. जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता. आपलं सर्व काही TCS पॅटर्न आधारित GNM नागपूरच्या परिपूर्ण तयारीसाठी टेस्ट सिरीज व नोट्स किंवा टेक्निकल जो आहे आपलं तो घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. परीक्षाभिमुख आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलं आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही बुक्सची अजिबात गरज पडणार नाही किंवा तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही. सर्व काही यामध्ये आपण तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे. तर लगेचच्या लगेच मिळवण्यासाठी या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता व त्या ठिकाणी सर्व काही 5 मिनिटांमध्ये घेऊ शकता. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 9 असा आहे, मलेरियावरील नियंत्रणासाठी कोणत्या गोळ्या वाटल्या जातात? तर मलेरियाच्या नियंत्रणासाठी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की क्लोरोक्विन आणि प्रायमेक्विन हे जे गोळ्या आहेत जे की मलेरियाच्या नियंत्रणासाठी वाटल्या जातात. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, प्रश्न 10वा, डेंग्यू ताप विरोध आठवडा कोणत्या तारखांना साजरा होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 मे ते 7 मे तारखांना जे काही साजरा होतो. त्यानंतरचा प्रश्न 11वा, मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती जैविक पद्धत वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की गप्पी मासे पाळणे हे जे आहे मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, मानवी शरीरात ऊर्जा मोजण्याचे एकक काय आहे? तर मानवी शरीरामध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कॅलरी हे जे आहे मानवी शरीरात ऊर्जा मोजण्याचे एकक आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा, डेंग्यूचा प्रसार कोणत्या माशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की अँडीज इजिप्टी माशी यामुळे जे आहे थोडक्यामध्ये डेंग्यूचा प्रसार होतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा असा आहे पुढील, मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मांडीचे हाड हे जे आहे मनुष्याच्या शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. जर तुम्ही आपलं TCS पॅटर्न आधारित सर्व काही अभ्यासक्रम जर घेतला तर तुमचं सर्व काही नागपूरसाठी जी आपली स्टाफ नर्सची पोस्ट आहे ती 100% तुम्ही क्रॅक करू शकता. आपण त्यामध्ये सर्व काही परीक्षाभिमुखच कव्हर करून दिलेला आहे. जर तुम्ही आतापासून तयारीला लागला तर परीक्षेच्या तारखा येईपर्यंत तुम्ही परिपूर्ण परीक्षेसाठी सुसज्ज व तयार असणारे आहात. त्यामुळे वेळ न वाया घालता तुम्ही लगेच आपल्या सेलरला मेसेज करून ते मिळवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, मनुष्याच्या शरीरातील साधारण पाण्याचे प्रमाण किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 60% प्रमाण आहे. तर थोडक्यामध्ये हे महिला आणि पुरुष या दोन्ही बाबतीमध्ये वेगवेगळं आहे. तर पुरुषामध्ये याचं प्रमाण 60% आहे, तर महिलासाठी याचं प्रमाण जे आहे ते 55% आहे. तर परीक्षेमध्ये तुम्ही नीट पाहून घ्या की प्रश्न तुम्हाला कोणता आलेला आहे, पुरुषासाठी आलेला आहे का महिलासाठी? महिलासाठी म्हटल्यास 55% याचं उत्तर आहे, पुरुषासाठी म्हटल्यास त्याचं 60% उत्तर आहे. तर हे दोन्ही प्रश्नांमधलं कन्फ्युजन समजून घ्या. त्यानंतर प्रश्न 16वा, आशा कार्यकर्त्यांच्या गटात जे की किती कार्यकर्ते असतात? तर एका गटामध्ये किती आशा वर्कर्स असतात असा देखील प्रश्न होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 10 आशा वर्कर एका गटात असतात. त्यानंतर आपला प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHM कधी सुरू करण्यात आलं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 2005 साली जे आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 18वा असा आहे, मलेरियाचा निदान करण्यासाठी कोणता जो की रक्त नमुना घेतला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की रात्री. तर रात्रीच्या वेळेचा जो रक्त नमुना आहे थोडक्यात मलेरियाच्या निदानासाठी जो की घेतला जातो. ऑप्शन ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 19वा आपला, प्लाझ्मोडियम वायवॅक्ससाठी उपचार किती दिवस चालतात? तर हा क्वेश्चन आपण तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मध्ये ठेवलेला आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की आलं पाहिजे, कारण का आपण
आपण हा प्रश्न आताच कव्हर केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 20वा असा आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या तारखेला सुरू होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 1 सप्टेंबर. तर 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत जो की राष्ट्रीय पोषण सप्ताह जो की सुरू होतो किंवा साजरा केला जातो. ऑप्शन नंबर या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर ते बी पाहून घ्या आणि ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना आपलं JNMचं सर्व काही A to Z TCS पॅटर्न आधारित संपूर्ण स्टडी मटेरियल नोट्स व टेक्निकल हव्या असतील तर आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या आणि सर्व काही ते मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.